लंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुखा दया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर कुंडलिका वरदरुख श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कव संतन की जय. अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझे योग्यांचे माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला. छप्पन्न भाषेचा केला से गौरव. भवार नवे नाव उभारली. श्रवणाचे से बैसावे ओनी. साम्राज्य भुवनी सुखी नांदे. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवे अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. घरोघरी ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याला 42 क्रमांकाचा श्लोक घ्यायचा आहे. म्हणजे सेकंड लास्ट श्लोक आहे आज आणि उद्या 43 क्रमांकाचा. तर आजचा दिनविशेष असा आहे. आज आहे 25 जून 2026. तर आज असं आहे, आज निर्जला एकादशी. निर्जला म्हणजे पाणी पण प्यायचं नाही. ते आमचे गुरु म्हणायचे, आपण तिला निर्लज्ज एकादशी करून टाकली. आपण असे म्हणायचे. तर असं म्हणतात की याला भीम एकादशी पण म्हणतात. भीम हा खादाड होता. त्याला कृष्णाने सांगितलं, का रे तू एकादशी पण धरत नाही, ही एकादशी धर म्हणायची. म्हणजे ही एकादशी अशी आहे की त्याला 24 एकादशी धरल्याचं पुण्य लागतं. मग असं म्हणतात की भीमाने या दिवशी पाणी पण नाही पिलं. म्हणजे कडक एकादशी धरली त्यांनी. दुसरी गोष्ट आहे, आजच 25 जून 1975 दिवशी, आता तुम्हाला आठवतं का नाही काय माहिती, आणीबाणी जाहीर केली होती इंदिरा गांधीने. आजचा दिवस. आणि तो संविधान हत्या दिन म्हणून पाळला जातो आजचा दिवस. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी भारताने ना पहिला वर्ल्ड कप जिंकला 1983 साठी. आणि कपिल देव कॅप्टन होता. त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होते आपले महाराष्ट्राचे, आठवते काय?
1983 साली वसंतदादा पाटील मुख्यमंत्री. असा हा हे आहे काय दिनविशेष आहे. तर आज आपल्याला आपण श्लोकाकडे बघू. 42 क्रमांकाचा श्लोक मिळाला सगळ्यांना. इंद्रियानी पराण्याहुर म्हणा. इंद्रियेभ्यः परं मनः मनस्सस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे पर ततस्तु सा. परत एकदा बघा. मी जे पूर्ण वाचतो आणि मग आपण म्हणायचं मोठ्याने म्हणायचं आपण. इंद्रियानी पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनस्सस्तु परा बुद्धिर् यो बुद्धे पर ततस्तु सः म्हणा. इंद्रियानी पराण्याहुर मनस्सस्तु परा बुद्धिर्. आता इंद्रियानी पराण्याहुर म्हणजे काय. इंद्रिय हे शरीरापेक्षा श्रेष्ठ आहे. ही जी आपल्याकडे 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय, ही शरीरापेक्षा काय श्रेष्ठ आहे. आणि इंद्रियेभ्य परम मनः म्हणजे इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे. 11वं मन आहे की नाही. 10 इंद्रिय आणि 11वं मन आहे. आणि मनस्सस्तु परा बुद्धिर म्हणजे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. यो बुद्धे पर ततस्तु सहा बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. अशी एक 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 पायरी आहे. म्हणून भगवंत आपल्याला काय सांगतात की आत्मतत्व तुम्ही जाणा. आणि याच्यामध्ये कसं आहे आता बघा, एकंदरीत आपण म्हटलं की 10 इंद्रिय आहेत. इंद्रियाची शक्ती 1 पट आहे आणि मनाची शक्ती 10 पट आहे. कारण इंद्रिय काय करतं म्हणजे जेव्हा मनाशी संलग्न होतात तेव्हा तो इंद्रिय आपापला विषय उपभोगतो. समजा आपल्याला कान आहे, कानाने आपण संगीत ऐकतो, तेव्हा मन तिथं जातं अगोदर आणि मग इंद्रियाचा त्या कानाचा आणि मनाचा मिलाप होतो. कानाचा आणि मनाचा मिलाप झाल्यावर कानाचा आणि मनाचा मिलाप झाल्यावर आपण संगीत ऐकतो. म्हणजे इंद्रियाची शक्ती 1 पट आहे. एका वेळेला ते एकच करू शकतं. एका वेळेला आपण आता काही वेळेला जाऊ द्या जेवताना पण बोलत असतो आपण, ती गोष्ट वेगळी आहे. पण असं म्हणतात की जेवताना बोलू नये. हो. आता ते कसं आहे कॉम्प्युटरमध्ये एक शब्द आहे बघा, मल्टीटास्किंग म्हणतात. म्हणजे एकाच वेळेला अनेक कामं करणे. हा आता माणसाचं स्किल झालं आहे ते आता. खरं म्हणजे शास्त्रात असं सांगितलं एका वेळेला एकच काम करायचं, ते फलद्रूप होते. आता तुम्ही एका वेळेला 10 कामं करता, त्यातलं ते म्हणतो ना एक ना धड बराबर चिंध्या असं. म्हणजे इंद्रियाचा संयोग झाला मनाशी की तो विषय आपण भोगतो. उदाहरणार्थ कुठल्याही पदार्थाची चव म्हणा. आता इंद्रिय आपल्याला आनंदही देतात, इंद्रिय आपल्याला दुःखही देतात. बघा आपल्याला जीभ नसती, रसना नसतं, म्हणजे जीभ नसती तर आपल्याला चव कळाली असते का पदार्थाची. जीभ 2 कामं करते ना. हां, जीभ खाते आणि बोलते, चव सगळं दोन्ही कामं. हां, एक इंद्रिय असं आहे की 4 कामं करतं. बरोबर आहे. तोंड असेल तर ते बोलतं सुद्धा, खातं सुद्धा. आणि तुम्ही म्हणणे की म्हणजे जीभ आहे त्याच्यामध्ये ती चव पण घेतं. या सगळ्या गोष्टी इंद्रिय करतात. इथं चाळे करतं सगळं. बरोबर आहे. आणि हां म्हणजे
इंद्रियाची शक्ती 1 पट आहे आणि मनाची शक्ती 10 पट आहे. म्हणजे इंद्रियापेक्षा मन काय मोठं आहे. बरं, मनापेक्षा बुद्धी मोठी आहे. कारण काय माहिती आहे का, बुद्धी जसं सांगेल ना तसं मन ऐकत असतं. मन स्वतःचं नाही काय करत. बुद्धी म्हणते जा तिकडे. जा बघून ये काय तिथे. मी घेतो ना. बघा जरासुद्धा भांडणाचा आपल्याला थोडा आवाज जरी ऐकला ना तर आपण एक कान टरकावतो. ते असं म्हणतात ना की भिंतीला सुद्धा कान असतात. वास्तविक भांडणं ऐकायची नाही आपण, पण आपण ऐकायला जातो. ती बुद्धी सांगते जा तिकडे. म्हणजे आपल्याला कसं असे सवय लागलेली असते. आमच्या इथे एक म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे माझा एक विद्यार्थी होता, त्याचा मेहुणा म्हणजे बहिणीचा नवरा. ते दोघांमध्ये मारामारी झाली काहीतरी गणपतीच्या कार्याच्यामध्ये. आता तो सोडवायला गेला. बघा आता ते चांगलं कार्य करायला गेला. पण त्याच्यातले एकाने काय केलं, नाही एकाने त्याच्याकडे गुप्ती होती. ती गुप्ती त्याच्या खोस. तर ती गुप्ती अशी होती एकदम बारीक, म्हणजे सुईपेक्षा बारीक. आणि ते असं शस्त्र होतं त्या असं बटन दाबलं की असं ते त्याला कळाला सुद्धा नाही. छातीमध्ये ते आरपार झालं. पण त्याला असं वाटलं कोणतरी मला चावलं म्हणून. म्हणजे त्याला असं नाही वाटलं. त्याने ते दुर्लक्ष केलं आणि ते पटकन निघालं ना. आणि नंतर हळूहळू रक्त पडायला लागलं. ते लिकेज झालं ना ते सगळं. आणि हळूहळू त्याचं सगळं ते हृदय आहे ना बंद पडायला लागलं. म्हणजे श्वासोश्वास घ्यायला. आणि नंतर कळालं की असा प्रकार झाला. म्हणून असं आहे ना, माणसाने काय होतं माहिती आहे का, आणि एवढं बाकी खरं आहे की म्हणजे आपल्याला मृत्यू आला ना आपला की आपण तिथे जातो. मृत्यू नाही आपल्याकडे येत, बोलून घेतो तू ये इकडे. त्याची ती जागा वगैरे ते सगळं फिक्स असतं. आणि काळ आहे ना आपल्यावर नाही येऊ देत. तुम्हीच तुमच्या मृत्यूचं कारण. हां, अशा पद्धतीने ते आहे. म्हणून कसं होतं की मनाला आपण आवरलं पाहिजे, इंद्रियांना आपण आवरलं पाहिजे. आणि बुद्धीला चालना कोण देतो, तर आत्मा हा बुद्धीला चालना देतो. आत्माच नसेल तुमच्या शरीरामध्ये, तुमची बुद्धी चालणार आहे का, नाही चालणार. म्हणून आपण आत्म्याला जाणून घ्या असं भगवंत म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये. मग आपण हे जे आत्मतत्व आहे सगळ्यामध्ये जे आत्मतत्व एकच आहे. शरीरं वेगवेगळी आहेत पण आत्मतत्व एकच आहे. जेव्हा पैठणला ज्ञानोबाराय शुद्ध पत्र घ्यायला गेले तेव्हा म्हणे तुझं नाव काय रे, म्हणे ज्ञानदेव म्हणतात म्हणे मला. ते म्हणे या रेड्याचं पण नाव नाही ज्ञान आहे म्हणे. मग तुझ्यात आणि त्याच्यात काय नाही म्हणे, काय फरक नाही म्हणे, तू आणि मी सारखाच आहे म्हणे. कोण म्हणे, हां ज्ञानदेव म्हटले, ज्ञानेश्वर महाराज म्हटले की मी आणि तू सारखाच आहे म्हणे. मग तुझे वेद पाठ असतील म्हणे. हां म्हणे, मग याचे हा पण बोला याच्या मग पाठ आहेत म्हणे. आता ती ब्राह्मण मंडळी होती सगळी, वेदांत म्हणजे वाचस्पती होते सगळे. आता त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त आत्मा अनुसंधान बघितलं, त्यांनी रेडा नाही बघितला. मग ते बोलले नाही त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे, तो बोलू शकतो रे, हे वेद बोलू शकतो. मग ते एकदमच बघायचे, सगळी विद्वान मंडळी होती. मग ज्ञानोबाराय तिथे गेले जवळ त्या रेड्याच्या इथे आणि त्याला मस्तकावर हात फिरवला, म्हणजे कृपादृष्टी दिली. ये हृदयाची ते हृदय घातले आणि म्हणे बोल रे बाबा आता ऋग्वेद बोल म्हणे आता. आणि त्यांनी ऋग्वेद बोलायला सुरुवात केली. कोणी, त्या रेड्याने. बरं त्या
ते सगळे विद्वान मंडळी इकडे पोथ्या होत्या त्या, म्हणजे वेद लिहिले होते, ते सगळे तपासायला लागले. उच्चार बरोबर आहे का, आपली ओळ बरोबर आहे का, आपले शब्द बरोबर आहेत का. म्हणजे संतांनी कृपादृष्टी टाकली तर काय नाही होणार. सगळं आहे. आता एकनाथ महाराजांनी तो ज्ञानबा होता त्यांच्याकडे, असं म्हणतात अर्ध रामायण त्यांनी लिहिलं. त्यांचा जाण्याचा काळ आला ना तर त्यांनी त्याला जबाबदारी दिली. तो फक्त जेवायचंच काम करायचा. पुरणपोळी खायला आला होता तो ज्ञानबा नावाचा. हां, मग ते शिष्यमंडळी म्हटले, अहो तुम्हाला काही आहे काय, समजतं का नाही. गुरुंना म्हणायला लागले, म्हणे तो फक्त खायच्या कामाचा आहे, तो काय रामायण लिहू शकत नाही. नाही म्हणे, तो लिहिल म्हणे उद्यापासून. तो सांगेल तुम्हाला रामायण. देवांना माहिती होतं ते कोण आहे. त्यांना पण माहिती होतं. आणि जेव्हा ते बोले काय आता, बोला तर आता तर फार शिफारस झाली म्हणे आता, की आता उद्या ज्ञानबा त्याला काही दचं मा येत नाही म्हणे. हां, आणि तो काय रामायण सांगणार. परंतु साधूचा शब्द होता ना, आणि ते असं म्हणतात की ते रामायण आणि हे रामायण, अगोदरचं रामायण काहीच फरक नाही शब्दामध्ये. शब्दाची जी क्वालिटी आहे तीच आहे. एकदा का कृपादृष्टी भगवंताची आली, म्हणजे संतांची, की अशक्य काय ते म्हणतात म्हणून. हां, तुझी कृपादृष्टी होता काय अशक्य नंतर अजयन घडे कल्पांता तात्काळ करीशी, असं ज्ञानदेवानेच म्हटलं. काही शक्य नाही. काही शक्य नाही. म्हणून काय माहिती आहे का, भगवंत ह्या श्लोकामध्ये म्हणतात की जे श्रेष्ठ आहे त्याला जाणून घ्या. म्हणजे आत्मतत्व काय आहे, श्रेष्ठ आहे. आत्मतत्व एकदा का तुम्ही जाणलं की तुमच्या नजरेमध्ये भेदच राहणार नाही. तुम्ही सगळ्यांना सारखं समजणार. परंतु काय माहिती आहे का, संसार म्हटलं की तिथं भेद असतो. बघा, प्रत्येक ठिकाणी वर्गीकरण आहे. आता तुम्ही एस टीचा प्रवास केला किंवा तुम्ही रेल्वेचा प्रवास केला, तिथे किती क्लास आहेत ना, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, ए सीमध्ये पण क्लास आहेत. आता सगळंच एका लेवलला राहिलं तर चालेल का. संसारात भेद आहे, परंतु आपण अभेद वृत्तीने वागायचं आहे. फक्त आत्मतत्व बघायचं. हा या आशय आहे याच्यामध्ये. आता ज्ञानोबरायांनी याच्याबद्दल एकच उभी सांगितलेली आहे, त्याचा आता आपण विचार करू. 269 क्रमांकाची उभी आहे बघा. मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. म्हणजे तुम्ही जर का इंद्रियावरती नियंत्रण ठेवलं तर काय होईल, मनाची धाव पारुशेल. पारुशेल म्हणजे थांबेल. मन आहे ना, इकडे तिकडे भटकणार नाही. मन एका ठिकाणी स्थिर राहील. आणि मन जर का एका ठिकाणी स्थिर राहिलं तर काय होईल, मग बुद्धीची सुटका होऊन जाईल. बुद्धी स्वतंत्र होईल आणि बुद्धी जे निर्णय घेईल त्याप्रमाणे मन वागेल. पुढे काय म्हणतात, इतुकेनी थारा मोडेल या पापियांचा. हे जे पापी इकडे राहतात ना त्यांचा आश्रय मोडला जाईल. पण एवढं झालं पाहिजे आपल्याच्याने, आपण मनाला काय केलं पाहिजे, एकाग्र केलं पाहिजे. हा अभ्यास आहे आणि हळूहळू आहे, ढाळे. तर अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू. आणि पुढचा जो श्लोक आहे 43 क्रमांकाचा, शेवटचा, 3ऱ्या अध्यायामधला, त्याच्यामध्ये आत्म्याला जाणून घ्या असं भगवंत आपल्याला सांगतात. तर त्याचा विचार आपण उद्या करू. आणि उद्या आपलं जे सेशन आहे 3ऱ्या अध्यायाचं हे शेवटचं सेशन असेल, आहे की नाही. त्याचा आपण उद्या विचार करू. ठीक आहे. तुर्त आता आपण हे इथे थांबा. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सबसंतन की
त्यांच्या माता पिता गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे काळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्म रते बाळो. परस्परे पडो मैत्र जीवा, दुरिताचे तिमिर जाओ, विश्वधर्म भाव. जो जे वांचिल तो ते लावो प्राणिदात, वर्षद सकळ मंगळी निपुरनिष्ठांची माथेयाळी. अनवरत भूमंडळी भेट शुभदा, तला कल्पतरुचे हरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमय जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वायदी सजा सज्जन सुविरे वधू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजते दो आदिपुरुषे अखंडित, आणि ग्रंथ विजये विशेष लोकी ये. दृष्टादृष्ट विजय होवावे, हेत मने श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान बसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया. येणे वरे ज्ञानदेव, येणे वरे ज्ञानदेव सुखिया. हरि ओम शांती शांती.